तर नागपूर पश्चिम मतदारसंघामध्ये भाजप उमेदवाराची दररोज पदयात्रा पाहायला मिळते। भाजप उमेदवार सुधाकर कोहळे यांची रोज 3 तास पदयात्रा सुरू आहे। मी मतदारसंघासाठी नवा नाही असं सुधाकर कोहळे यांनी म्हटलंय। इथला भाजप कार्यकर्ता ही निवडणूक लढत आहे असं देखील कोहळे म्हणाले। किती तास पदयात्रा असते रोज? आम्ही दररोज मी सकाळी 7 ते 9 प्रत्येक मोठ्या गार्डनमध्ये जाऊन योगा करणारे मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांशी संवाद साधतो आहे। त्यांच्या मनात काय आहे, त्यांना काय आमच्याकडनं अपेक्षित आहे आणि उत्साहाने आम्हाला अनेक सूचना ते करतात। 9 ते 12 12:30 1 पर्यंत आमची पदयात्रा असते। दुपारच्या भेटीगाठी मीटिंग असते आणि परत सायंकाळी 4 ते 7 पर्यंत आमची पदयात्रा असते। पश्चिम नागपूरचा विकास करायचा असेल तर या ठिकाणी लक्ष्मी ही कमळावर बसून येणार आहे। कमळ फुलणं गरजेचं आहे। देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये आम्हाला आता मोठ्या प्रमाणात विकास करायचा आहे। लाडल्या बहिणीवर जो आक्षेप काँग्रेसने घेतला आहे तो पुसून काढायचा आहे। आम्हाला लाडल्या बहिणींना बहिणीसारखं सहकार्य करायचं आहे। असे अनेक मुद्दे आहेत ज्यामुळे नागरिकांमध्ये उत्साह आहे आणि इथे कमळ फार मोठ्या फरकाने फुलणार आहे। कॅमेरामॅन साई सह गजानन माटे, TVN मराठी।